सो लास्ट लेक्चरला आपण कोणता पॉइंट स्टार्ट केलेला होता तर इथर्स. नाउ हु आर इथर्स? इथर्स आर derivatives of alcohol, and if they are derivative of alcohols, or we say that derivatives of what? Water. Why? Because alcohol मध्ये कसं असतंय RO काय असते तर H, किंवा वॉटर मध्ये काय असते तर HO काय असते तर H. हा, इथं अल्कोहोल जे आहे किंवा वॉटर जे आहे ह्याचा हायड्रोजन ऍटम किंवा ह्या सगळ्यांचा हायड्रोजन ऍटम कशाने रिप्लेस होतो तर अल्काइल ग्रुपनं. तर इथं काय येणार आहे तर ROR. इथं पण काय येणार आहे ROR. जिथं जिथं हायड्रोजन आहे तिथं अल्किल ग्रुप येतो, त्याला आपण काय म्हणतो तर इथर्स. डायव्हॅलेंट ऑक्सिजन जो आहे, डायव्हॅलेंट ऑक्सिजन असा ऑक्सिजन ज्याला 2 व्हॅलेन्सी आहे आणि त्याचे दोन्ही व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करतात तर अल्काइल ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो तर इथर्स. मग इथर्स मध्ये आपण 2 प्रकार बघितले. एक बघितला सिंपल इथर. मग सिंपल इथर मध्ये असे इथर्स ज्यामध्ये दोन्ही अल्काइल ग्रुप्स काय असतात तर सेम. फॉर एक्झाम्पल काय आहे तर डायमिथिल काय आहे तर इथर, किंवा डाय इथिल काय आहे तर इथर. सिंपल इथर मध्ये दोन्ही अल्काइल ग्रुप काय असतात तर सेम, त्याला आपण म्हणतो डायमिथिल इथर, किंवा त्यालाच आपण म्हणतो डाय इथिल काय म्हणा इथर. ठीक आहे. नेक्स्ट सिंपल इथर्स नंतर ना नेक्स्ट इथर कोणते येतात तर मिक्स्ड इथर. ह्या मिक्स्ड इथर मध्ये कोण असतात CH3O CH2 आणि इथं काय आला तर CH3. ह्याचं नाव काय आहे सांगा? इथिल मिथिल इथर. काय नाव आहे याचं? इथिल मिथिल इथर. कारण 2 वेगवेगळे अल्काइल ग्रुप्स आहेत, त्यामध्ये अल्फाबेटिकली ई पहिला येते आणि मग काय येते तर M. त्यानंतर ना C6H5O सिंगल बॉन्ड काय येणार आहे CH3. ह्याला आपण नाव काय देतो मिथिल फिनिल इथर. या मिथिल फिनिल इथरलाच आपण नाव काय देतो तर ॲनिसोल. हा त्याचा कॉमन नेम. ॲनिसोल म्हणजेच मिथिल फिनिल इथर. ॲनिसोल म्हणजेच मिथिल फिनिल इथर, किंवा CH3 OCH3 आहे ना, तिथं OCH2CH3 असेल तर काय येणार आहे तर इथिल फिनिल इथर. त्यालाच आपण फिनिटोल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? फिनिटोल. आता नेक्स्ट बघा. आता इथर्सला आपण नॉमेनक्लेचर डिस्कस करायचा इथर्सचा, आणि इथर्सचा नॉमेनक्लेचर मध्ये आपण काय करतो, किती कॉलम करतो? 3. कोणते 3 कॉलम असतात? स्ट्रक्चर, कॉमन नेम, आणि दुसरं काय असते तर IUPAC नेम. स्ट्रक्चर, कॉमन नेम आणि काय असतंय IUPAC. त्यामध्ये बघा CH3O काय आहे तर CH3. पुढं CH3 CH2O CH2 काय आहे तर CH3. नेक्स्ट CH3 CH2 CH2O CH2 CH2 CH3. नेक्स्ट C6H5O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर C6 काय येणार आहे तर H5. ओके. नेक्स्ट स्ट्रक्चर्स बघूया. CH3O CH2 CH3. नेक्स्ट CH3 CH2O CH3 CH3. हे स्ट्रक्चर्स ड्रॉ करून घेतेय.
ह्याचं आपण कॉमन नेमिंग आणि काय करायचं आहे तर IUPAC नेमिंग. ठीक आहे. नेक्स्ट CH3O C CH3 CH3 CH3. नेक्स्ट C6H5 O CH3. नेक्स्ट C6H5 O CH2 आणि काय आहे तर CH3. हे बघा कॉमन नेमिंग मध्ये आपण कसं करतो अल्किल इथर, डाय अल्किल इथर, डायमिथिल इथर, डायइथिल इथर, कॉमन नेमिंग. हा सो ह्याचं नाव काय असणार आहे तर हा डाय मिथिल इथर. नेक्स्ट आहे डाय इथिल इथर. नेक्स्ट आहे डाय एन प्रोपिल, कारण दोन प्रोपिल ग्रुप आहेत ना आणि स्ट्रेट चेन मध्ये आहेत. कशा आहेत स्ट्रेट चेन. सो डाय एन प्रोपिल काय आहे तर इथर. नेक्स्ट फिनिल ग्रुप आहेत दोन्ही सिंपल इथर्स मध्ये आहेत म्हणजे ह्याचं नाव काय येणार आहे तर डाय फिनिल काय असणार आहे तर इथर. IUPAC नेमिंग अल्कॉक्झी अल्किन. IUPAC नेमिंग मध्ये कसं असतंय IUPAC नेमिंग मध्ये कसं असतंय अल्कॉक्झी काय असते तर अल्केन. आता या केस मध्ये अल्कॉक्झी अल्केन जर आपण म्हटलं दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत मिथॉक्सी मिथेन, इथॉक्सी इथेन, प्रोपॉक्सी प्रोपेन, बेन्झॉक्सी बेन्झीन. सिंपल इथर्स असतील तर काय फरक पडत नाही. तुम्ही एकच नाव येणार आहे ना, सबस्टिट्यूएंट पण तोच आहे आणि पॅरेंट पण तोच आहे. सो मिथॉक्सी काय असणार आहे तर मिथेन. नेक्स्ट काय आहे तर इथॉक्सी काय असणार आहे तर इथेन. नेक्स्ट काय असणार आहे तर प्रोपॉक्सी काय येणार आहे तर प्रोपेन. आणि नेक्स्ट बेन्झॉक्सी काय असणार आहे तर बेन्झीन. बेन्झॉक्सी काय असणार आहे बेन्झीन. हे कॉमन नेमिंग आणि काय झालं तर IUPAC नेमिंग. आता नेक्स्ट बघा मिक्स्ड इथर्स आहेत. कसले इथर्स आहेत मिक्स्ड इथर्सच्या केसेस मध्ये काय असतंय की छोटा ग्रुप अल्फाबेटिकल ऑर्डर घ्यायचं, छोटा ग्रुप सोडून द्या. मिक्स्ड इथरच्या केसमध्ये कॉमन नेमिंग मध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर घ्यायचं. मग हा इथिल ग्रुप आहे आणि हा कसला ग्रुप आहे तर मिथिल ग्रुप. म्हणजे ह्याचं नाव काय येणार आहे ह्याचं नाव येणार आहे इथिल डॅश नाही इथिल मिथिल इथर डॅश वगैरे नसतं. इथं डॅश म्हणजे हायफन हे फक्त नंबरिंगला येते. अ वर्ड अँड अ नंबर इज सेपरेटेड बाय हायफन अँड नंबर्स आर सेपरेटेड बाय कॉमा इन IUPAC नेमिंग नॉट इन IUPAC नेमिंग नॉट इन कॉमन नेमिंग. कॉमन नेमिंग मध्ये आपण डॅश बिश काय घेत नाही, रेअर केसेस मध्ये ठीक आहे. हा इथिल ग्रुप आहे आणि हा आयसोप्रोपिल आहे कारण हा कसला कार्बन आहे सांगा 2 डिग्री सेकंडरी कार्बन आहे. म्हणजे याचं नाव काय असणार आहे इथिल आयसोप्रोपिल इथर. इथिल आयसोप्रोपिल काय असते तर इथर. आता इथं बघा हा कार्बन आहे. हा कार्बन अजून किती कार्बनला जॉईन आहे 3 टर्शरी ब्युटिल आहे. आणि हा कोणता आहे मिथाइल. TART टर्च इज अ प्रिफिक्स त्याला सोडून द्यायचं. ब्युटिल बी पहिला येणार आणि मग कोण येणार आहे तर मिथिल. मग याचं नाव काय असणार आहे टर्शरी ब्युटिल म्हणजे अल्फाबेटिकली बी पहिला येते म्हणून ब्युटिल. टर्शरी ब्युटिल काय असणार आहे मिथाइल इथर. टर्शरी ब्युटिल मिथाइल काय असणार आहे इथर. आता इथं हा मिथिल ग्रुप आहे आणि हा कोणता ग्रुप आहे फिनाइल. सो याचं नाव काय असणार आहे मिथिल फिनिल इथर. नेक्स्ट ह्याचं नाव काय असणार आहे इथिल फिनिल इथर. इथिल फिनिल इथर. हे कॉमन नेमिंग झालं. IUPAC नेमिंगला इथर्सच्या IUPAC नेमिंगला आणि तो इथर जर कसला इथर आहे मिक्स्ड, तो इथर कसला मिक्स्ड आहे मिक्स्ड, तर सिलेक्ट द मोठा ग्रुप पॅरेंट आणि छोटा ग्रुप काय असतो तर सबस्टिट्यूएंट. पहिला रूल मोठा ग्रुप छोटा ग्रुप, मग छोटा ग्रुप अल्कॉक्झी, छोटा ग्रुप
आणि मोठा ग्रुप अल्किल, छोटा ग्रुप आणि मोठा ग्रुप, मग याचं नाव काय असणार आहे? मिथॉक्सी. काय मिथॉक्सी? मिथॉक्सी काय असणार आहे तर इथेन. नेक्स्ट इथं नंबरिंग करायचं. काय करायचं? आयसोप्रोपिल जरी असेल तर नंबरिंग करणं गरजेचं आहे. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा काय आहे तर थर्ड कार्बन. मग याचं नाव काय आहे? 2 इथॉक्सी प्रोपेन. नेक्स्ट इथं काय आहे? हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन. सो याचं नाव काय येणार आहे? 2 मिथॉक्सी -2 मिथिल. 2 मिथॉक्सी 2 मिथिल काय असणार आहे तर प्रोपेन. 2 मिथॉक्सी 2 मिथिल काय असणार आहे? प्रोपेन. हा मिथॉक्सी छोटा ग्रुप आणि हा बेन्झीन. याचं नाव काय असणार आहे? मिथॉक्सी बेन्झीन. काय नाव आहे? मिथॉक्सी बेन्झीन. हा छोटा ग्रुप आहे आणि हा काय आहे तर सबस्टिट्यूएंट. मग याचं नाव काय असणार आहे? इथॉक्सी बेन्झीन. काय नाव असणार आहे? समझ में आ रहा है? येस और नो? हे स्ट्रक्चर, कॉमन नेमिंग आणि काय झालं तर IUPAC नेमिंग. नोट डाऊन करताय? करा. हेडिंग टाका नॉमेनक्लेचर आणि नॉमेनक्लेचर मध्ये कॉमन नेमिंग आणि IUPAC नेमिंग. स्ट्रक्चर, कॉमन नेमिंग अँड IUPAC नेमिंग. So the next point we are going to discuss. The next point we are going to discuss is preparation of ethers. बाळांनो पहिला प्रिपरेशन ऑफ इथर्स 3 होते. कोणते प्रिपरेशन ऑफ इथर्स 3 होते? एक आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड, दुसरा आहे फ्रॉम अल्कोहोल्स आणि तिसरं होतं फ्रॉम डायझोमिथेन. त्यातला डायझोमिथेन आता नाहीये, 2च आहेत आता तुम्हाला. फ्रॉम अल्किल हॅलाइड आणि फ्रॉम काय आहे तर अल्कोहोल्स. आता फ्रॉम अल्किल हॅलाइड्स जेव्हा आपण म्हणतो तर ही रिएक्शन आपण बघितली आहे. फ्रॉम अल्किल हॅलाइड्स इथर ऑब्टेन करणं. कुठं सांगा? अल्किल हॅलाइड पहिला टॉपिक होता हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स. त्यामध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स बघितलेले होते. त्यामध्ये अल्किल हॅलाइड व्हेन ट्रीटेड विथ सोडियम अल्कोऑक्साइड इन अल्कोहोलिक कंडिशन, अल्कोऑक्साइड ग्रुप इज रिप्लेस्ड बाय हॅलाइड ग्रुप अँड फॉर्मेशन ऑफ इथर टेक्स प्लेस. आणि त्या रिएक्शनला आपण विलियमसन सिंथेसिस रिएक्शन म्हटलेलो. आठवते का काय? प्रिपरेशन ऑफ इथर फ्रॉम alkyl halide. From what? Alkyl halide. By using sodium alkoxide. By using what? Sodium alkoxide. आणि ह्याला आपण कसली रिएक्शन म्हणतो? विलियमसन सिंथेसिस रिएक्शन. कसली रिएक्शन? विलियमसन सिंथेसिस रिएक्शन. आता ही जी रिएक्शन आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड, ज्याला आपण विलियमसन सिंथेसिस रिएक्शन म्हणतो, ह्यामध्ये तुम्ही दोन्ही इथर्स ऑब्टेन करू शकताय. सिंपल इथर पण ऑब्टेन करू शकताय आणि मिक्स्ड इथर पण ऑब्टेन करू शकताय. प्लस ह्यामध्ये 2 लिमिटेशन्स पण आहेत आणि सीईटी ला सगळ्यात जास्त क्वेश्चन्स लिमिटेशन्स वरती विचारतात. एवढं लक्षात ठेवा. परत एकदा आपण दुसऱ्यांदा हा रिएक्शन बघतोय. मी असं का म्हटलं की या मेथडने तुम्ही बोथ इथर्स बनवू शकताय, सिंपल इथर आणि मिक्स्ड इथर. कारण जे आपण नेक्स्ट मेथड बघणार आहे, जे आपण नेक्स्ट मेथड बघणार आहे, कोणती नेक्स्ट मेथड बघणार आहे? बाय कंटिन्युअस इथरिफिकेशन. कशाचं? अल्कोहोलचं. बाय कंटिन्युअस इथरिफिकेशन कशाचं तर तुम्हाला त्या केसमध्ये फक्त आणि फक्त सिंपल इथर्सच बनवू शकताय, मिक्स्ड इथर बनवू शकत नाही. सो इथं बघा फ्रॉम अल्किल हॅलाइड. हे बघा, when an alkyl halide is treated with sodium alkoxide in a alcoholic condition, काय होणार आहे? हॅलाइड ग्रुप आहे नेगेटिव्हली चार्ज्ड, हा अल्कोऑक्साइड ग्रुप आहे नेगेटिव्हली चार्ज्ड. हॅलाइड ग्रुप इज रिप्लेस्ड बाय अल्कोऑक्साइड ग्रुप. सो डॅश एक्स च्या जागी काय येणार आहे तर डॅश OR. मग इथं फॉर्म होताना काय होणार आहे? R-O-R प्लस काय येणार आहे? NaX. काय येणार आहे?
इथर फॉर्म झाला. आता हे दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असू शकतात किंवा दोन्ही अल्काइल ग्रुप वेगळे असू शकतात. आता इथं बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस NaO सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 इन अ अल्कोहोलिक कंडिशन. हा Br काय आहे तर मायनस आणि हा OCH2 CH3 काय आहे तर मायनस. मायनसला काय रिप्लेस होणार आहे मायनस. मग इथं मिळताना काय मिळणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड O CH2 CH3 प्लस बाहेर काय पडणार आहे तर NaBr. सो याचं नाव काय आहे डाय इथिल काय येणार आहे तर इथर. कसला इथर आहे तुम्हाला आठवते का आपण असं केलेलं. हा पार्ट आपण असा X आणि काय आहे तर Na, इथं Br आणि काय आहे तर Na. काय करतो तर रिमूव्ह. ऍक्च्युली ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे हॅलाइड ग्रुप इज रिप्लेस्ड बाय अल्कोक्साइड ग्रुप. हॅलाइड ग्रुप कशाने रिप्लेस होतो हॅलाइड ग्रुप कशाने रिप्लेस होतो अल्कोक्साइड ग्रुप. सो इथं काय येणार आहे परत CH3Br प्लस NaO सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 इन द अल्कोहोलिक कंडिशन. परत हा Br काय आहे मायनस आणि हा OCH2 CH2 CH3 काय आहे तर मायनस. मायनसला काय रिप्लेस होणार आहे मायनस म्हणजे इथं काय येणार आहे CH3O CH2 CH2 CH3 प्लस काय येणार आहे तर NaBr. सो याचं नाव काय आहे तर मिथाइल एन प्रोपाइल इथर. काय आहे मिथाइल एन प्रोपाइल इथर. काय नाव आहे मिथाइल एन प्रोपाइल काय आहे इथर. आता लिमिटेशन आणि कंडिशन्स. इफ मी काय सांगते बघा, इफ सेकंडरी और tertiary alkyl halide is used due to alcoholic condition. तुम्ही म्हणाल अल्कोहोलिक कंडिशन कुठं आलं तर जे तुम्ही सोडियम अल्कोऑक्साइड बनवला तो अल्कोहोल पासूनच बनवला. सोडियम अल्कोऑक्साइड कसा बनवलाय अल्कोहोल पासून. आठवते का बघा ही रिएक्शन R-O-H प्लस इथं काय आहे तर Na. हा 2 टाइम्स ROH हा 2 टाइम्स काय आहे तर Na. देताना काय येणार आहे 2 टाइम्स RONA प्लस काय बाहेर पडणार आहे तर H2 इन विच स्टेट गॅशियस. हा जो तुमचा अल्कोऑक्साइड आहे हा अल्कोहोलिक आहे अल्कोहोल पासून बनतात. सो मी तुम्हाला काय म्हटलं इफ सेकंडरी और टर्शियरी अल्किल हॅलाइड इज युज्ड ड्यू टू अल्कोहोलिक कंडिशन इट फेवर्स व्हॉट इट फेवर्स एलिमिनेशन. काय फेवर करते elimination over what? It favors elimination over substitution and formation of what? Formation of alkene takes place. जर elimination झाला तर alkene फॉर्म होत असते. जर elimination झालं तर काय फॉर्म होत असते alkene, जे की अनडिझायरेबल आहे. काय आहे काय बाळांनो कसली रिएक्शन आहे अनडिझायरेबल. कसली रिएक्शन आहे अनडिझायरेबल. म्हणजे काय इथं बघा हा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं Cl घेतला प्लस इथं काय घेतला NaO CH2 CH3. अल्कोहोलिक कंडिशन हीट. मला सांगा हा अल्किल हॅलाइड कसला आहे सेकंडरी. कारण ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत 2 आहेत काय नाही येस ऑर नो. मग आपण काय म्हटलं जर तुमचा अल्किल हॅलाइड सेकंडरी किंवा तर काय होणार आहे एलिमिनेशन. काय होणार आहे मग एलिमिनेशन होण्यासाठी मग काय होणार आहे हा अल्फा कार्बन असतो
हा वाला ज्या कार्बनला हॅलोजन आहे तो अल्फा, राहिलेले दोन आहेत ते काय आहेत तर बीटा. ठीक आहे, मग इथं फॉर्म होता ना CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड काय येणार आहे CH2 प्लस इथला अल्फा मधला हॅलोजन आणि बीटा मधला हायड्रोजन, अल्फा मधला हॅलोजन आणि बीटा मधला हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि आपल्याला प्रोपीन मिळालं. आता हायड्रोजन जो रिमूव्ह झाला हा Na प्लस आहे आणि हा काय आहे तर मायनस, मग हॅलोजन मायनस असतं आणि हायड्रोजन काय असतं तर प्लस, मग प्लस मायनसला जॉईन होणार म्हणजे Na कोणाला जॉईन होणार Cl ला आणि हा CH3 CH2OH. आलं का लक्षात? येस ऑर नो? म्हणजे ह्याचं नाव काय आहे सांगा? ह्याचं नाव आहे प्रोपीन, पण ही अनडिझायरेबल रिॲक्शन आहे. श्रद्धा, हे कसली रिॲक्शन आहे अनडिझायरेबल. मग काय करायचं जर ही अनडिझायरेबल रिॲक्शन आहे तर काय करायचं? रिव्हर्स करायचं. तुमचा अल्किल हॅलाइड कंपल्सरी प्रायमरी असायला पाहिजे. काय प्रायमरी असायला पाहिजे? युअर अल्किल हॅलाइड शुड बी कंपल्सरी प्रायमरी टू ऑब्टेन ethers. The alkyl halide should always be primary. Alkyl halide should be primary. आणि अल्किल हॅलाइड प्रायमरी असेल तर अल्कऑक्साइड कोण आहे? अल्कऑक्साइड जो आहे तो काय चालतो सेकंडरी और टर्शरी, बिकॉज अल्कऑक्साइड इज अ रिएजंट and this reagent is going to attack the substrate. त्यामुळे रिएजंटच्या पाय बॉन्ड्स वगैरे फॉर्मेशन पॉसिबल नाहीये. सबस्ट्रेट ज्यावरती अटॅक काय होतो, अटॅक ज्यावरती होतो तो सबस्ट्रेट, सबस्ट्रेट मध्ये जास्त चेंजेस घडत असतात आणि ते चेंजेस घडवून कोण आणतं रिएजंट. म्हणजे रिएजंट मध्ये काय चेंज होत पण सबस्ट्रेट मध्ये होते. पण आपण रिएजंट जर टर्शरी घेतला सेकंडरी घेतला तर तुम्हाला असा इथर मिळू शकतो की ज्यामध्ये कसला ग्रुप आहे सेकंडरी किंवा टर्शरी ग्रुप आहे. काय मिळू शकतो सेकंडरी किंवा हा. मग याच्यासाठी एक्झाम्पल बघा CH3 सिंगल बॉन्ड Br प्लस NaO सिंगल बॉन्ड C CH3 CH3 CH3. अल्कोहोलिक कंडिशन घेतलं हीट, हा Br मायनस आहे आणि हा OCCH3 मायनस आहे. मायनसला काय रिप्लेस होणार आहे मायनस, सो इथं काय येणार आहे CH3O C, इथं काय येणार आहे CH3, इथं काय येणार आहे CH3, इथं काय येणार आहे CH3 प्लस बाहेर काय पडणार आहे NaBr. हा टर्शरी ब्युटील आहे आणि हा मिथिल आहे. जर मी अल्किल हॅलाइड टर्शरी घेतला असता तर एलिमिनेशन झालं असतं आणि मला आयसोब्युटिलिन मिळालं असतं. काय मिळालं असतं? तुमच्याकडे जे नोट्स आहेत ना त्या नोट्स मध्ये मी दिला आहे हा एक्झाम्पल असा टर्शरी ब्युटिलचा घेऊन, म्हणून मी इथं जरा वेगळं घेतलं व्हरायटी येऊ दे म्हणून. ठीक आहे, सो इथं आपल्याला मिळताना काय मिळाला हा टर्शरी ब्युटिल मिथिल इथर. टर्शरी ब्युटिल मिथिल काय आहे तर इथर. हे समजलं येस ऑर नो? हे समजलं का येस ऑर नो? आता बघा हा पुढचा एक क्वेश्चन आहे, अरोमॅटिक इथर बनवायचं असेल तर अरोमॅटिक इथर कोण आहे एनिसोल आणि कोण आहे तर फिनिटोल. हा त्या केस मध्ये मला सांगा आपण क्लोरोबेन्झिन अल्किल हॅलाइडच्या जागी काय घेतला अरिल हॅलाइड. परत अरिल हॅलाइडला हा जो क्लोरीन असतो ह्याच्याकडे लोन पेर आहे आणि हा रेझोनन्स दाखवतो. रेझोनन्स मुळे लोन पेर कशामध्ये कन्वर्ट होतो बॉन्ड पेर कशामध्ये कन्वर्ट होतो लोन पेर. आणि आपल्याला टोटल असे किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतात 5. हा त्या 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मधल्या 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये आपल्याला असं दिसतंय की डबल बॉन्ड Cl म्हणजे C, इथला जो C आहे आणि इथला जो Cl आहे ह्यामध्ये कसला कॅरेक्टर आहे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर जे मिळतात त्यातले मधले जे 3 असतात ना त्यामध्ये C-Cl ला कसला कॅरेक्टर असतो पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. कसला कॅरेक्टर असतो कसला कॅरेक्टर असतो कसला कॅरेक्टर असतो बाळांनो
पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. मग C'(Cl) बॉन्ड हा इझिली ब्रेक होऊ शकतो का? बॉन्ड पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे म्हणजे बॉन्ड लेंथ कमी झाली. बॉन्ड लेंथ कमी झाली म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ काय झाली? वाढली. बॉन्ड स्ट्रेंथ वाढली तर बॉन्ड इझिली ब्रेक होणार. मग ह्या केसमध्ये आपण काय करतो? आपण अल्किल हॅलाइडच घेतो. काय घेतो? अल्किल हॅलाइडच घ्यायचा. अल्कोक्साइडच्या जागी काय घ्यायचा? फिनॉक्साइड घ्यायचा. सोडियम फिनॉक्साइड. मला सांगा सोडियम फिनॉक्साइड फॉर्म होतं का? सोडियम फिनॉक्साइड फॉर्म होतं का? होतं की. फिनॉलला सोडियम मेटल बरोबर रिॲक्ट केला किंवा फिनॉलला सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर रिॲक्ट करा, त्यातला OH बॉन्ड काय होतं? काय ब्रेक होतं? काय कसला बॉन्ड ब्रेक होतं? OH. सो इथं काय येणार आहे? हा Br मायनस आहे आणि हा OC6H5 आहे. तर Br च्या जागी काय जाणार आहे? तर OC6H5. सो इथं काय येणार आहे? CH3O C6H5. ह्याचं नाव काय आहे सांगा? एनिसोल. ह्यालाच काय म्हणतो? तर मिथिल फिनिल इथर. कोण आहे? मिथिल फिनिल इथर. आणि ह्याचा बाय प्रोडक्ट काय असणार आहे बाळांनो? NaBr. काय झालं लक्षात येते का? इथं Br आणि Na काय केला तर रिमूव्ह केलं. सिमिलरली CH3CH2Cl प्लस NaO C6H5 इथं केलं. इथं काय होणार आहे परत? हा Cl काय असतं तर मायनस आणि हा O काय असतं मायनस. मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनस. सो इथं CH3CH2O C6H5. सो याचं नाव काय येणार आहे? इथिल फिनिल इथर. ह्या इथिल फिनिल इथरलाच आपण काय म्हणतो? फिनिटोल. मला सांगायचं एवढंच आहे की जर तुम्हाला अरोमॅटिक इथर पाहिजे, कसला इथर पाहिजे? तर त्यातला एक ग्रुपच अरोमॅटिक असू शकतो ह्या मेथडनं. कारण तुम्ही हॅलोबेन्झीन कधीही इथं वापरू शकाल, कारण हॅलोबेन्झीन मध्ये जो C'(Cl) बॉन्ड आहे त्याला पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. त्याला पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे तर तो बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकत. त्यामुळे आपण घेताना अल्किल हॅलाइड घेतो आणि फिनॉक्साइड सोडियम फिनॉक्साइड घेतो, म्हणजे अरोमॅटिक फिनॉक्साइड घेतो. काय घेतो? अरोमॅटिक. समझ में आ रहा है? येस और नो? ठीक आहे, नोट डाऊन करा. हेडिंग टाका प्रिपरेशन ऑफ इथर्स आणि त्यामध्ये लिहा फ्रॉम अल्किल हॅलाइड. त्यामध्ये लिहा फ्रॉम अल्किल. सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ इथर्स, that is by second method is by continuous etherification. By continuous etherification from alcohols by using concentrated sulfuric acid. Now this is very interesting. जर अल्कोहोल आहे, कसला काय आहे? अल्कोहोल. आणि जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वापरला तर आजपर्यंत तुम्ही असं बघितलंय की डिहायड्रेशन होते आणि अल्किन फॉर्म होते. काय फॉर्म होते? इथं पण तसंच आहे, पण इथं दोन टेम्परेचर्स आहेत, लो टेम्परेचर आणि हाय टेम्परेचर. लो टेम्परेचर म्हणजे काय आणि हाय टेम्परेचर म्हणजे काय? इथं बघा, जर तुम्ही इथाइल अल्कोहोल घेतला CH3CH2 काय घेतला? OH. ह्याला जर आपण कशाबरोबर ट्रीट केला? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. एक आहे ऍट 413 केल्विन आणि दुसरा आहे ऍट 443 केल्विन. ह्यातला लो टेम्परेचर कोणता असणार आहे आणि हाय टेम्परेचर कोणता असणार आहे? लो टेम्परेचर 413 केल्विन असणार आहे आणि हाय टेम्परेचर, जर तुम्ही प्रायमरी अल्कोहोल वापरला, बघा आम्ही काय म्हटलं, अल्कोहोल काय असायला पाहिजे? परत अल्कोहोल प्रायमरीच असायला पाहिजे. म्हणजे ही जी कंटिन्युअस इथरिफिकेशनची आपण मेथड जी वापरतो ह्यामध्ये प्रायमरी अल्कोहोलच ऑब्टेन होतात.
प्रायमरी अल्कोहोल पासूनच इथर्स ऑब्टेंड होतात. सॉरी, प्रायमरी अल्कोहोल्स पासूनच काय ऑब्टेंड होतात? इथर्स. सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल परत इथं आपण वापरू शकत. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. आता जर हाय टेम्परेचर असेल, काय असेल? तर हा अल्फा कार्बन आहे आणि हा बीटा कार्बन आहे. OH आणि H आणि हा डिहायड्रेटिंग एजंट असा वापरला जातो की सेम मॉलिक्यूल मधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होते. सेम मॉलिक्यूल मधून आणि सेम मॉलिक्यूल मधून जर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला तर तुम्हाला अल्किन मिळते. अल्किन CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस काय येणार आहे तर H2O. ह्याला आपण काय म्हणतो तर इथइन. काय म्हणतो आपण याला? काय म्हणतो आपण याला? इथइन. समजताय? समझ में आ रहा है क्या? येस और नो? येस और नो? येस और नो? ओके. आता जर तुम्ही लो टेम्परेचर वापरला, काय वापरला? तर लो टेम्परेचर मध्ये इथं बघा काय होते. ROH परत HOR लो टेम्परेचर आहे 413 केल्विन आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वापरला तर इथं दोन वेग म्हणजे सेम अल्कोहोल तर आहे, सेमच अल्कोहोल. दोन्ही अल्कोहोल काय असायला पाहिजे? 2 मोल्स ऑफ अल्कोहोल घेतो आपण. त्यामध्ये एका मॉलिक्यूल मधला OH आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मधला H. एका मॉलिक्यूल मधला आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मधला H. मग तुम्हाला मिळताना काय मिळतंय? ROR प्लस काय मिळतंय? H2O. म्हणजे इथं वेगवेगळ्या मॉलिक्यूल मधून डिहायड्रेशन होतं, एकाचा OH आणि एकाचा. आणि जर तुम्ही हाय टेम्परेचर वापरला तर सेम मॉलिक्यूल मधून एकाचा OH आणि एकाचा H रिमूव्ह होतं. आणि मग जर लो टेम्परेचर असेल तर मग तुम्हाला हा मिळणार आहे CH3 CH2O CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3. ह्याचं नाव काय आहे? डाय इथिल काय आहे तर इथर. तुम्ही म्हणणार मॅम इथं तर तुम्ही एकच इथिल अल्कोहोल घेतलाय. येस, पण जेव्हा हे डिफरन्स दाखवण्यासाठी घेतलाय मी एकच, की जर तुम्ही इथिल अल्कोहोल घेतला 413 केल्विन घेतला, कंटिन्युअस इथरिफिकेशन होते. मी आता प्रोसेस दाखवते कंटिन्युअस इथरिफिकेशनची कशी होते. कंटिन्युअस इथरिफिकेशन होते आणि सिंपल इथर मिळतो. काय मिळतं? पण ते जे अल्कोहोलचं जे अल्किल ग्रुप आहे, अल्कोहोलचं जे, तो प्रायमरी असायला पाहिजे. तो काय असायला पाहिजे? आता परत जर तुम्ही अल्कोहोल घेतला, सल्फ्युरिक ऍसिड घेतला आणि हाय टेम्परेचर घेतला, काय घेतला तर अल्किन, काय मिळणार? हाय टेम्परेचरला सेम मॉलिक्यूल मधून डिहायड्रेशन होणार आणि लो टेम्परेचरला डिफरंट मॉलिक्यूल मधून डिहायड्रेशन होणार. मग एका केसमध्ये सिंपल इथर्स आणि एका केसमध्ये अल्किन मिळतं. मग तुम्हाला कोणतं प्रोसेस प्रिफरेबल आहे इथर बनवण्यासाठी? पहिला लो टेम्परेचर. ठीक आहे. आता इथं बघा परत कसं होतंय बघा. इथं CH3 CH2OH ह्यामध्ये ना सल्फ्युरिक ऍसिड पार्टिसिपेट करतं, कारण OH ला तितकी ताकद नसते ब्रेक होण्यासाठी. मग त्याचं प्रोटोनेशन वगैरे सगळ्या गोष्टी होत असतात. इथं बघा हा CH3 CH2 आहे. सल्फ्युरिक ऍसिड कसा असतो? H2SO4. हा H प्लस आणि OSO3H- असं असतं. बघा मी काय सांगते. आता इथं काय होतंय, अल्कोहोलचा हा जो OH बॉन्ड आहे हा O डॅश काय आहे तर H. सो हा O- आहे. हा काय आहे? O- आणि इथं मायनस कोणता ग्रुप आहे? हा OSO3H. इथं OH आहे ना, आहे का? येस ऑर नो? येस ऑर नो? मग काय होणार आहे? मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनस. जरा इथे लक्ष द्या. मायनसला मायनस रिप्लेस झाला CH3 CH2 OSO3H प्लस बाहेर काय पडणार आहे? H2O. H2O OH आणि H. H2O बाहेर पडतो. हा जो तुम्हाला मिळाला हा इथाइल हायड्रोजन सल्फेट. सल्फ्युरिक ऍसिड आपण वापरलाच ह्यासाठी की त्यातला OH बॉन्ड काय होऊ दे? ब्रेक.
आता हा जो इथाइल हायड्रोजन सल्फेट आहे CH3 CH2O SO3H हा परत कशाबरोबर ट्रीट होतो? इथं बघा अल्कोहोल CH3 CH2O आणि इथं काय येणार आहे तर H. सेम अल्कोहोल, वेगळं अल्कोहोल घ्यायचं नाही. कंटिन्युअस इथरिफिकेशन हा सिंगल कंटेनर मध्ये ही रिएक्शन घडत असते सिरियस मध्ये. काय तुम्ही असं हा एक अल्कोहोल म्हणजे हा मिथिल अल्कोहोल हा इथिल अल्कोहोल आणि मग मिक्स केला आणि मग रिएक्शन झाली अशातला भाग नाहीये. बरं मला सांगा आता ह्या केसमध्ये CH3 CH2O मायनस घेणार मी, म्हणजे हा वाला ग्रुप काय घेणार आहे? अल्कॉक्साइड ग्रुप घेणार. कसला ग्रुप घेणार? मग मला सांगा हा परत काय होता? SO3H होता ना, मग हा मायनस आणि हा मायनस काय होणार आहे? रिप्लेस. मग रिप्लेस झाला तर आपल्याला मिळणार काय? CH3 CH2O CH2 CH3 प्लस बाहेर काय पडणार आहे? HOSO3H. हा H प्लस हो SO3H. म्हणजे जो पहिल्या स्टेप मध्ये वापरला आपण सल्फ्युरिक ऍसिड तो दुसऱ्या स्टेप मध्ये काय झाला? रिजनरेट झाला. मग ह्याचं काम काय होतं? ह्याचं काम होतं बॉन्ड ब्रेक करणे. काय काम होतं याचं? आणि आपल्याला मिळताना इथं कसला इथर मिळाला? डाय इथिल इथर, जो की कसला इथर आहे? कसला इथर आहे? सिंपल इथर. इथं काय राहिलं सांगा? टेम्परेचर 413 केल्विन. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? दुसरं सेकंडरी and tertiary alcohols do not follow continuous etherification since they undergo dehydration within the molecule to give what? To give alkene. To give. समझ में आ रहा है क्या? येस और नो? आता परत एक बघा, एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही असंही करू शकताय काय? 2 टाइम्स घ्यायचं CH3 CH2OH हा, आणि एरो वरती काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. आणि टेम्परेचर काय? टेम्परेचर काय? 413 केल्विन. आपण काय म्हटलं? ऍडजस्टंट मॉलिक्यूल पासून एकाचा OH आणि एकाचा 2 आहेत ना, 2 मोल घेतलंय, मग एकातला OH आणि एकातला H गेला तर आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? CH3 CH2O CH2 CH3. ह्याचं नाव काय सांगा? डाय इथिल इथर. काय नाव आहे याचं? अजून एक रिएक्शन परत 2 टाइम्स CH3 CH2 CH2OH परत कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. नो डाऊट हा डिहायड्रेटिंग एजंट आहे, पण 2 मॉलिक्यूल मधून डिहायड्रेट करते. एका मॉलिक्यूल मधला H दुसऱ्या मॉलिक्यूल मधला OH. आणि आपल्याला मिळताना इथं CH3 CH2 CH2O परत CH2 CH2 CH3. ह्याचं नाव काय सांगा? डाय एन प्रोपिल इथर. काय नाव आहे याचं? डाय एन प्रोपिल इथर. दिस इज विच रिएक्शन? Continuous etherification by dehydration of alcohols which gives simple ether, but your alcohol should be, if your alcohol is secondary or tertiary, it will undergo dehydration in the molecule. डिहायड्रेशन कशामध्ये होणार आहे? सेम मॉलिक्यूल. आणि डिहायड्रेशन सेम मॉलिक्यूल मध्ये झालं तर काय मिळणार आहे? अल्कइन. काय मिळणार आहे? त्यामुळे जरी टेम्परेचर लो जरी घेतला 413 केल्विन जरी असेल, 413 केल्विन जरी असेल
तर सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल तुम्हाला अल्कीनच देणार. काय देणार? सो कंटिन्युअस इथरिफिकेशन इज सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ सिंपल ethers. Is suitable for the preparation of but simple ethers which are having primary carbon. Which are having? Note down. Note down करा.